कोऱ्या चेकवर परस्पर रक्कम टाकून 23,25,000ची फसवणूक। चौघांविरुद्ध विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल। विजयनगर येथे असलेल्या ऑर्बिट क्रॉप्ड मायक्रो युनिट्स या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एका बँकेच्या शाखा अधिकाऱ्याशी हात मिळवणी करून लाखो रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आलाय। विश्वासाने दिलेल्या कोऱ्या चेकवर परस्पर रक्कम टाकून तब्बल 23,25,284 रुपयाची फसवणूक केली। सदर फसवणुकीची घटना ही सन 2018 ते 5 ऑक्टोबर 2023 अखेर घडली आहे। या प्रकरणी व्यावसायिक दीपक प्रकाश राजमाने वय वर्ष 41 राहणार दत्तनगर सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। दीपक राजमाने यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल केलाय। हेड अकाउंटंट उत्तम महावीर अडसूळ वय 37, असिस्टंट अकाउंटंट भाग्यश्री उत्तम अडसूळ वय 33 दोघे राहणार कुपवाड, रविराज मुरग्यापात पळसे वय 42 राहणार सांगली आणि युनियन बँकेचे शाखाधिकारी विवेक रंजन राहणार सांगली अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। दीपक राजमाने हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील दत्तनगर परिसरात राहतात। त्यांची शेती औषध तयार करण्याची ऑर्बिट क्रॉप मायक्रो युनिट्स ही कंपनी आहे। या कंपनीमध्ये संशयित अडसूळ पती पत्नी आणि रविराज पळसे हे काम करत होते। सन 2019 ते सन ऑक्टोबर 2023 या कालावधीत राजमाने यांनी कंपनीच्या देखभालीसाठी तसेच कामगारांच्या पगाराकरिता कोरे चेक संशयितांकडे ठेवलं होतं। संशयित कामगारांनी विश्वास संपादन करून युनियन बँकेच्या मार्केट यार्ड शाखेतील शाखाधिकारी संशयित विवेक रंजन यांना हाताशी धरून कोऱ्या चेकवर रक्कम टाकून पैसे काढले। तसेच कंपनीच्या वसुली अधिकाऱ्यांनी वसुली केलेली रक्कम ही परस्पर संशयित उत्तम अडसूळ यांच्या बँक खात्यावर टाकून फसवणूक केली। सदर फसवणुकीचा प्रकार निदर्शनास येताच दीपक राजमाने यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल केलाय। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।